नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत थायरानॉर्म 50 mcg टॅब्लेटबद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर थायरानॉर्म 50 mcg या टॅब्लेटचे मॅन्युफॅक्चरिंग हे ॲबॉट कंपनीने केले आहे। तर याच्यामध्ये थायरॉक्सिन नावाचा ड्रग आहे जो की थायरॉइडसाठी वापरला जातो। चला तर पाहूया याचे वेगवेगळे यूज, नेमका वापर याचा कशासाठी केला जातो। तर बघा, हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड झाल्यानंतर या टॅब्लेटचा वापर केला जातो। तसेच हृदयाचे कार्य नियंत्रित करण्यासाठी, तसेच पाचक मार्गाचे कार्य नियंत्रित करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ह्या टॅब्लेटचा वापर केला जातो। तसेच स्नायूंचा विकास होणे, मेंदूचा विकास होणे, तर याच्यासाठी देखील ह्या टॅब्लेटचा वापर केला जातो। चला तर पाहूया ह्या टॅब्लेटचा डोस। तर बघा, ह्या टॅब्लेटचा डोस हा तुम्हाला नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायचा आहे। ही टॅब्लेट तुम्हाला डॉक्टर तुमचं ब्लड चेक करूनच ह्या टॅब्लेटचा डोस देतात। जसे की तुमचे वय, तुमचे वजन, तुम्हाला होणारा त्रास, तसेच तुमची ब्लड टेस्ट, ह्या सगळ्या 4-5 गोष्टी डॉक्टर लक्षात घेऊन तुम्हाला ह्या टॅब्लेटचा डोस देतात। तर ही टॅब्लेट वेगवेगळ्या mcg मध्ये येते, जसे की 50 mcg, 12.5 mcg, 100, 200, 250 अशा वेगवेगळ्या mcg मध्ये ही टॅब्लेट दिली जाते। तर ही फक्त आणि फक्त डॉक्टरच तुम्हाला ही टॅब्लेट सजेस्ट करू शकतात, त्याशिवाय ही टॅब्लेट तुम्हाला घेता येत नाही। तर बघा, ही टॅब्लेट जनरली डॉक्टर तुम्हाला नाश्त्याच्या अगोदर उपाशीपोटी सकाळी 1 गोळी घेण्यास सांगतात। तर ही गोळी घेत असताना तुम्हाला नियमित रेग्युलर घ्यायची आहे। ही गोळी घेतल्यानंतर आठवडाभरानंतर तुम्हाला ह्या गोळीचा फरक जाणवू शकतो। तर या गोळीचा डोस हा कमी जास्त करण्यासाठी डॉक्टर वारंवार तुमची ब्लड टेस्ट देखील करू शकतात। तर जसे की मी म्हणाले, ही टॅब्लेट वेगवेगळ्या mcg मध्ये अवेलेबल आहे। 50, 100, 12.5, 200 अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये mcg मध्ये आहे। त्यामुळे डॉक्टर तुमचं ब्लड नियमितपणे टेस्ट करून ह्या गोळीचा डोस तुम्हाला कमी जास्त करून देतात। ही गोळी तुम्हाला मधूनच सोडायची नाही। ही गोळी काही पेशंटांना जीवनभरासाठी दिली जाते, तर काहींना थोड्या कालावधीसाठी दिली जाते। त्यामुळे ही गोळी घेत असताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर ह्या गोळीमुळे काही साईड इफेक्ट देखील दिसून येऊ शकतात, जसे की जुलाब लागणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, मळमळणे। तर यासारखे कॉमन साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। तर हीच होती आजची थायरानॉर्म 50 mcg बद्दल टॅब्लेटची माहिती। तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढचे अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।